श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एकदा श्री महाराज प्राध्यापक बेलसरे यांच्याजवळ काही बोलत असताना त्यांचे काही बोलणे प्राध्यापक बेलसरे यांना जरा विशेष लागले. ते त्यावेळी काही बोलले नाहीत, परंतु तेथून उठल्यावर त्यांना ते बोलणे आठवून चैन पडेना. म्हणून त्यांनी श्री तात्यासाहेबांजवळ श्री महाराजांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. लगेच दोघेही महाराजांजवळ खाली बसले व श्री महाराज बोलू लागल्यावर बेलसरे म्हणाले, आपण मघाशी जे अमुक अमुक बोललात ते मला फार लागले व म्हणून मी पुन्हा आपल्याला भेटत आहे. तेव्हा श्री महाराज म्हणाले, केशवराव, मी एवढेसे बोललो ते तुम्हाला इतके लागले की तुम्ही मला पुन्हा बोलावून आणले. मग कल्याणाने समर्थांजवळ राहून इतकी वर्ष कसे सहन केले असेल? उगीच कल्याण होते का? असो. एकदा श्री महाराजांचा एक अनुग्रहित इसम त्यांना भेटायला आला होता व त्याला जरा लवकर जावयाचे होते, परंतु गर्दीमुळे त्याला संधी मिळेना. तेव्हा तेथे जवळच बसलेले श्री रामदास तांबे जरा पुढे होऊन म्हणाले, यांना जरा लवकर जायचे आहे, ते आपलेच आहेत. त्यावर श्री महाराज एकदम म्हणाले, मला सर्वच माझे आहेत, त्यांना लवकर जायचे असेल तर तसे सांगा, परंतु ते आपलेच आहेत हे पुन्हा मला सांगू नका. तसेच डॉक्टर पाथरकर हे स्वतः MD MS होते. त्यांना 2 मुलगे होते, डॉक्टर राजाभाऊ व श्री वसंतराव. हे दोघे 12-14 वर्षांचे असताना विषमज्वराने आजारी होते. काही आठवडे त्यांना ताप येत होता, परंतु या काळात ते मुलांना काहीही औषध न देता फक्त दिवसातून 2 वेळा श्री महाराजांचे तीर्थ देत व श्री महाराजांचा अंगारा लावीत. या संबंधी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ताप श्री महाराजांच्या इच्छेने आला आहे. तो जायचा असेल तर औषध न देताही त्यांच्या इच्छेनेच जाईल, आणि तो जावा अशी त्यांची इच्छा नसेल तर औषध देऊनही जाणार नाही. मग तुम्ही इतर लोकांना हाच नियम का लावत नाही व त्यांना औषधे का देता, असे त्यांना कोणीतरी विचारले असता ते म्हणाले, त्यांची तशी श्रद्धा नाही, त्यामुळे त्यांना व्यवहाराप्रमाणे औषध देतो. दोघेही मुलगे पुढे उत्तम बरे झाले. त्यांच्या शेवटच्या आजारात तुम्ही मागाल ते मी तुम्हास देतो असे जे श्री महाराजांनी सांगितले त्याचे मूळ या त्यांच्या खऱ्या शरणागतीत होते. खरी शरणागती म्हणजे माझा मी मनापासून देवाच्या किंवा सद्गुरूच्या चरणी कायमचा वाहणे किंवा विलीन करणे, हीच खरी निष्ठा आणि हीच पुढील गोष्टीतही दिसते. श्री तात्यासाहेबांचे वडील श्री भाऊसाहेब यांना श्री महाराज देहात असल्यापासून हर्नियाचा त्रास होता, परंतु श्री महाराजांनी श्री भाऊसाहेबांना आपल्या आड तो येणार नाही, आपण काळजी करू नये असे त्यांना सांगितले असल्याने ते त्या बाबतीत निश्चिंत होते. पुढे हल्लीच्या स्वरूपात एकदा श्री महाराजांना बाहेरगावी जावे लागले तेव्हा ते श्री भाऊसाहेबांना म्हणाले, मला आता जरा जाणेच भाग आहे, तरी काळजी करू नये. केशवराव तुम्हाला मुलासारखेच आहेत, तरी ते तुमची काळजी घेतील. काही लागले तर त्यांना सांगावे. आणि मग त्यांनी प्राध्यापक बेलसरे यांनाही तसे सांगून ठेवले. श्री महाराज गेल्यानंतर एका रात्री 1:30च्या सुमारास हर्नियाच्या जागी पीळ निर्माण झाला आणि श्री भाऊसाहेबांना फार त्रास होऊ लागला. प्राध्यापक बेलसरे ताबडतोब डॉक्टरांना जाऊन सांगितले. त्यांनी शस्त्रक्रियेशिवाय उपाय नाही, परंतु रात्रीची वेळ आणि वय यामुळे सकाळपर्यंत ते जगले तर पाहू असे सांगितले. मग श्री भाऊसाहेबांनी प्राध्यापक बेलसरे यांना महाराजांच्या फोटोसमोर उभे राहून स्वारीला सर्व सांगण्यास सांगितले. त्यावर फोटोसमोर सांगितल्याने श्री महाराजांना कळते यावर माझा विश्वास नाही असे प्राध्यापक बेलसरे म्हणाल्यावर, पण माझा आहे, तुम्ही जाऊन सांगावे व तसे मला येऊन कळवावे असे श्री भाऊसाहेब म्हणाले. व मग त्याप्रमाणे करून श्री भाऊसाहेबांना प्राध्यापक बेलसरे यांनी सांगितले. तेव्हा आपले काम आपण केले, आता ते पाहतील असे श्री भाऊसाहेब म्हणाले आणि अर्ध्या तासातच सर्व पूर्ववत होऊन त्यांना झोपही लागली. पुन्हा त्रास झाला नाही. सकाळी त्यांच्याकडून मनुष्य डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्यांनी
म्हातारा अजून जिवंत आहे का असे त्या इस्माला विचारले. त्याने सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा ती ऐकून डॉक्टर चकितच झाले. श्री भाऊसाहेबांच्या या गुणामुळेच श्री महाराज श्री तात्यासाहेबांच्या मार्फत त्यांच्या घरी 40 वर्षांच्या वर पुन्हा वाणीरूपाने प्रगट होऊन वास्तव्य करून राहिले. श्री भाऊसाहेब जुलै 1939 गेले व डॉक्टर पाथरकर 1952-53च्या सुमारास गेले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्याबद्दल बोलणे निघाले असता श्री महाराज म्हणाले, ते दोघेही आता इतक्या आनंदाच्या अवस्थेत आहेत की तुम्ही कोणीही त्यांना बोलवले तरी ते येण्यास तयार होणार नाहीत. असो. साधक हो, श्री सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर होते त्यांचा प्रपंचच परमार्थाचे रूप घेतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर. व्यवहाराच्या दृष्टीने ते प्रपंचात राहिलेले दिसले, परंतु नाममात्र व्यवहाराचे पांघरून घेऊन आपल्या आचाराने, विचाराने व उच्चाराने त्यांनी अक्षरशः हजारो प्रापंचिकांना सुयोग्य मार्गदर्शन करून भगवंताची उपासना करावयास शिकविले. अशाच परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे चरित्र आपण पुढील भागापासून बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.